150 जणांचं कुटुंब, विद्युत रोषणाईचा खर्च, दिवसाला हजारो रुपये, जागेचं भाडं आणि तुटपुंजे प्रेक्षक यामुळे कोल्हापुरात दिमाखात दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनावर आमदनी अठ्ठ्यांनी आणि खर्चा रुपये अशी बिकट वेळ आलेली आहे. सध्या कोल्हापुरात ग्रेट बॉम्बे सर्कसचे रोज दुपारी 4:30 ते 7 आणि सायंकाळी 7:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत आणि रविवारी एकूण 3 शो असतात. असं असलं तरी या सजीव कलेला प्रेक्षकांनी दाद देण्याऐवजी पाठ फिरवल्यानं दिवसा 16,000 रुपये भाडं भागवताना व्यवस्थापनांच्या नाकी नऊ आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये सर्कशीचा लवाजमा असल्यानं शासनानं याचा आर्थिक भार उचलून ही कला जिवंत राहण्यासाठी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे, असं मत सर्कसप्रेमींमधून व्यक्त होत आहे. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये श्वान सोडल्यास अन्य कोणतेही प्राणी नाहीत. सर्कशीचा प्रारंभ जोकरच्या आणि कलाकारांच्या शारीरिक कसरतीने होतो. विद्युत रोषणाईमध्ये या कलाकारीला अत्यंत सुंदर रूप येतं. सर्कशीतील कलाकार देखील आपल्या कसरतीला टाळ्यांची दाद मिळावी या अपेक्षेनं खुर्च्यांकडे पाहतात. मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो. गर्दी आणि दर्दी दोन्हीही घटक दुरापास्त झाल्यानं सर्कस सुरू राहते. मात्र सर्कशीतल्या कलाकारांच्या आयुष्याचीही सर्कस पाहावयास मिळते. यांच्यासारखे दुसरे दुःख नाही. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये आफ्रिका, इथिओपिया, इटालियन, इक्वेडोर, नेपाळ अशा विविध देशातील युवक युवती आहेत. आपला देश सोडून घरप्रपंचासाठी या कलाकारांनी सर्कस हा प्रांत निवडला आहे. एखाद्या ऑलिम्पिक वीरास लाजवेल असं कौशल्य इथं पाहावयास मिळतं. मात्र कला आणि कलाकार जगण्यासाठी करवीर पंचक्रोशीतील हौशी लोकांनी किमान एकदा सर्कस पाहण्यासाठी यावे अशी अपेक्षा ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनानं केली आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडळीहून श्रीकांत कुंभार.